धंगेकर ज्यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे ते स्वतः आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी नमस्कार। या भेटी पाठीमागचं कारण जाणून घ्यायचंय सर्वांनाच। हॅलो जी नमस्कार। आपली आणि एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट झाली आहे, काय कारण होतं या भेटीमागचं? नाही, माझं एक काम होतं, त्यासाठी मी त्यांना भेटलो। गेली 2-3 महिने मी त्यांचा कॉन्टॅक्ट करतो, मला आज वेळ आणि त्याच्यामध्ये माझं घरगुती काम असल्यामुळे मी त्यांना भेट घेतली आणि मला काम करतो असं आश्वासन दिलं मला। पण आपल्या या भेटीमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी अधिकच जोर धरलाय। आता त्याला काय करणार, आता जोर धरला तर माझं काम महत्वाचं होतं, मी भेटायला गेलो त्यांना। आपली आणि त्यांची चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर? म्हणजे वैयक्तिक कामासाठी आपण जरी गेलेला होता तरी राजकीय चर्चा काही झाली का? राजकीय चर्चेला थोडा वेळ नाही, 2 मिनिटं भेटलो, माझं काम सांगितलं, ते म्हणले करतो प्रयत्न मी। आणि अशी सुद्धा माहिती मिळते की बऱ्याच लोकांनी पक्षप्रवेश तिथे केले। पक्षप्रवेश सुरू असताना काँग्रेसच्या माजी आमदारांनी तिथे उपस्थित असणं, तिथे जाणं आणि माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, यामुळे तुमच्या दोघांची भेट सगळ्यात जास्त चर्चेत आली आहे। आपला आवाज नीट पोहोचत नाही आमच्यापर्यंत, आपण पुन्हा एकदा कृपया याचं उत्तर द्याल का? कार्यक्रम होतो मी त्यांना भेटायला आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो होतो आणि पब्लिक मध्येच गेलो होतो ना मी भेटायला। पण तुम्ही नाराज आहात, म्हणजे विधानसभेत जे झालं, सध्या काँग्रेसमध्ये जे सुरू आहे त्यावरनं आपण नाराज आहात अशी सुद्धा एक चर्चा आहे, म्हणून तुम्ही शिंदेंना भेटण्याची इतकी मोठी बातमी बनतेय। नाही नाही, मी कामासाठी गेलतो, परत एकदा सांगतो की माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलतो, मी भेटलो त्यांना। शेवटी आता काम करावं लागतं ना, काय महत्वाची कामं असतात। आभार आपले, आपण आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल। तर रवींद्र धंगेकरांनी सांगितलं की वैयक्तिक कामानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपण भेट घेतली आहे, पण आज रवींद्र धंगेकर असोत किंवा अन्य नेते मंडळी या सर्वांनी एकत्र शिंदेंची भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सुद्धा ऊत आलाय। ऑपरेशन टायगरची चर्चा अधिकच जोर धरतेय।